दादा. महायुती सरकारचा मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, भाजपा सरकार, भस्मासूर उभा करणाऱ्या सरकारचा मोदी सरकार, या सरकारचं करायचं काय? सध्याच्या परिस्थितीनुसार देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवावर परिणाम झाला असल्याचे पुढे करत महाविकास आघाडीच्या माध्यमातून आक्रोश मोर्चा काढून उरण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर रस्त्यावर चूल पेटवून भाकरी भाजून सरकारला महागाईबाबत जाब विचारण्यात आला. मोर्चामध्ये बैलगाडी हाकून पेट्रोल दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला. मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. माझं सरकारला निवेदन आहे की आज या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये महागाईने कहर केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की आपला भारत देश हा शेती संपन्न देश असताना सुद्धा इथला शेतकरी हा शेतमालाला त्यांच्या उठाव नसल्यामुळे आत्महत्या करतो. गोरगरिबाला नोकरी नाही, कुठे हाताला मजुरी नाही, म्हणून गोरगरीब हा उद्ध्वस्त झालेला आहे. आपल्याला माहिती असेल या राज्याचा आपण विचार केला तर या राज्यामध्ये आज एक गॅस मिळत नाही. लाईटचं बिल आपल्याला माहित असेल की लाईटचे MSEB वाले येऊन पहाटे येऊन बिल घेऊन जातात, मीटर घेऊन जातात, आणि अशा परिस्थितीमध्ये गोरगरिबाला जीवन जगणं हे अतिशय निकडीचं झालेलं आहे. आणि म्हणून महागाई आणि या ठिकाणी गॅस मिळत नाही, डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही. आज 12 रुपयांनी डिझेल पेट्रोलची वाढ झाली. अशा परिस्थितीमध्ये सरकारला काही चिंता नाही. सरकार फक्त निवडणुका लागल्या का त्यांनी कमवलेल्या पैशांवर, भ्रष्टाचारांनी कमवलेल्या पैशांवर निवडणुका जिंकतात आणि गोरगरिबाला आज या ठिकाणी कायमचा त्या ठिकाणी त्रास होत आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी सरकारला आव्हान आहे की आपण ज्या ठिकाणी खुर्चीत बसले ते खुर्ची मध्ये आपण निद्रिस्त झालात का, आपल्या डोळे असून अंधे झालेत का, किंवा आपण त्या ठिकाणी झोपी गेलेले आहेत का, या सर्व गोष्टी सरकारला विचारण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये हे छोटं आम्ही निदर्शनं केलेलं आहे. भविष्यामध्ये जर महागाई कमी झाली नाही, या ठिकाणी गोरगरीब जनतेला हाच्या पोटचं अन्न मिळत नसेल तर महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही. आम्ही गोरगरिबांच्या पाठीशी उभे राहू. आपल्याला माहीत असेल की आज इंजिनियर झालेला मुलगा असेल, MBA झालेला मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांना सहजपणे कक्रोच म्हणतात. अरे कक्रोच म्हणजे काय? झुरळ. म्हणजे ह्या देशातली मुलं, तरुण मुलं, मुली हे झुरळ आहेत का? म्हणजे एवढा सरकारला भान राहिला नाही का? आणि अशा परिस्थितीमध्ये आता खऱ्या अर्थानं तरुणांनी सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर येऊन या सरकारला जाब विचारण्याचं काम केलेलं आहे.